नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट याचा जो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे तो लागलेला आहे सीबॅटचा. आता बघा सीबॅटमध्ये कोणकोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे यामध्ये आपण बघूया. त्यासोबतच बघा सीबॅट नंतर तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक्झाम फीची जी रिफंडची माहिती आहे म्हणजेच की ते मी तुम्हाला देणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे जर मेसेज बघितले तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितले होते की जे एक्झाम फीज आहे ती रिटर्न मिळालेली नाही आहे. बघा तर KRCLची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला मेल टाकायचा आहे. मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी बघा व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा ही जी अपडेट आहे कोकण रेल्वेकडून जे 30/4/2025 या तारखेला आलेली होती. तुम्ही जर सब्जेक्ट जर बघितला इथे तर बघू शकता की प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट जे की सीबॅटचा जो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे तो लागलेला आहे. यामध्ये सविस्तर यामध्ये माहिती दिलेली आहे जे की मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओद्वारे. जर सर्वात आधी जर एक नंबरच्या पॉइंटला जर बघितलं आपण तर बघा रेफरन्स अबव कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर असिस्टंट लोको पायलट हॅज बीन कंडक्टेड ऑन 17/4/2025. बघा 17/4/2025 ला जर बघितलं आपण तर एक्झाम कंडक्ट केलेली होती जे की सीबॅटची. अकॉर्डिंगली प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड इन कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट इज हेअर बाय डिक्लेअर द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाय इन सीबॅट फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर. जे की बघा तुम्हाला खालच्या म्हणजे PDF मध्ये खाली दिसून येणार आहे की कोणकोणते विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाय झालेले आहेत सीबॅटमध्ये. आणखी जर बघितलं आपण तर बघा 3 नंबरच्या पॉइंटला तुम्ही इथं बघू शकता की अ मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईंग फॉर द कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट सीबॅट विल बी प्रिपेअर बाय गिव्हिंग 70% वेटेज टू CBT मार्क्स अँड 30% वेटेज टू ॲप्टिट्यूड टेस्ट मार्क्स. बघा यामध्ये क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे की सीबॅटची जे टेस्ट आहे त्यामध्ये जर क्वालिफाईंग जर बघितलं आपण तर बघा 70% जे वेटेज आहे ते CBTचं राहणार आहे आणि 30% वेटेज जे आहे ते ॲप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे. यांची जर टोटल करून जर बघितलं तर यांची मिळून जे तुमची मेरिट लिस्ट बनणार आहे यामध्ये क्लिअरली दाखवलं गेलेलं आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट बेस्ड ऑन द इंटिग्रेटेड मेरिट CBT प्लस ॲप्टिट्यूड टेस्ट दोन्ही मिळून तुमची जे मेरिट लिस्ट बनणार आहे. त्यानंतर बघा पोस्ट प्रिफरन्स अवेलेबिलिटी ऑफ कम्युनिटी वाईज व्हॅकन्सीज एक्सेट्रा विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा सीबॅट झाल्यानंतर बघा जे कोणी विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहे त्यासाठी जर बघितलं त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे. त्यानंतर मेडिकलची प्रोसेस राहणार आहे. आता बघा हे 2 स्टेप झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लागायला खूप टाईम आहे. आता ही जर बघितली आपण तर प्रोव्हिजनल रिझल्ट लागलेला आहे. इक्वल टू द नंबर ऑफ नोटिफाईड पोस्ट जे की तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. पोस्ट नोटिफिकेशनमध्ये प्रिफरन्स फॉर कॉलिंग कॅन्डिडेट फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस विल बी गिवन ॲज मेन्शन इन द नोटिफिकेशन अँड ॲडिशनल 30% कॅन्डिडेट ओव्हर अँड अबोव्ह द नंबर ऑफ व्हॅकन्सीज. आता बघा यामध्ये क्लिअरली तर सांगितलं गेलं आहे 30% जे कॅन्डिडेट आहे ते ओव्हर अँड अबोव्ह नंबर ऑफ व्हॅकन्सीज म्हणजे 30% एक्स्ट्रा विद्यार्थ्यांना 30% एक्स्ट्रा विद्यार्थ्यांना जे बोलवण्यात येणार आहे. विल ऑल्सो कॉल फॉर DV म्हणजेच की त्यांना पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. These additional candidates will be considered for impanelment only if there is a shortfall from the merit list or as replacement against the shortfall because of non-joining recommended candidate in the working post or any other special recruitment document verification will be notified due courses. बघा यामध्ये क्लिअरली सांगितलं गेलेलं आहे की तुमची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे तुम्हाला कळवण्यात येणार आहे जे कोणी विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहे यामध्ये. आणखी जर बघितलं तर बघा ही जी तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे ही जी लिस्ट ती प्रोव्हिजनल लागलेली आहे. दिस इज द ओनली द प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड इन सीबॅट and not the final panel and it does not confer upon the candidate any right for appointment. बघा ही जी आहे ती प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे मध्ये कोणी सिलेक्शन झालेलं नाही आणखी याची प्रोसेस बाकी आहे म्हणून ही जी लिस्ट आहे तुम्हाला दिसून येणार आहे ती प्रोव्हिजनल लागलेली आहे. आता ही जी कॅन्डिडेट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे रजिस्ट्रेशन नंबर हे टोटल जे कॅन्डिडेट आहे 25 हे जे स्टेशन मास्टरसाठी क्वालिफाईड झालेले आहे. आता यामध्ये तुमचा रोल नंबर आहे का रजिस्ट्रेशन नंबर आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला समजून येणार. आता जर असिस्टंट लोको पायलटसाठी बघितलं तर टोटल किती कॅन्डिडेट क्वालिफाय झाले तर बघा 59 विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाईड झालेले आहे यामध्ये असिस्टंट लोको पायलटमध्ये. आता यामध्ये पण तुम्ही जर क्वालिफाईड झालेले असाल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा ही जी प्रोसेस आहे सीबॅटची झालेली आहे जे की बघा सीबॅट एक्झाम जी आहे ती झालेली आहे आणि त्याचा प्रोव्हिजनल रिझल्ट पण लागलेला आहे जो की तुम्ही इथं बघू शकता सविस्तर. आता याची जी प्रोसेस आहे नेक्स्ट स्टेप राहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो व्हिडिओ आहे आपण माझ्या YouTube चॅनलवरती मी तुम्हाला आधीच दिलेला आहे जो की तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या कारण की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे DV साठी ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्यावरून तुम्ही लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट रेडी करा जे विद्यार्थी क्वालिफाईड झाले त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर बघा सीबॅटची अशी आजची माहिती होती. आणखी जर आता तुम्हाला जे विद्यार्थी जे एक्झाम फीस बद्दल मी सांगतो की जे विद्यार्थ्यांची एक्झाम फीस आणखी पण मिळालेली नाही आहे तर बघा त्यांनी की नाही ऑफिशियल जे वेबसाईटवरती जाऊन म्हणजेच की ऑफिशियल कोकण रेल्वे वेबसाईटवरती जाऊन जो ऑफिशियल मेल ID आहे कोकण रेल्वेचा तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला
ऑफिशियली मेल टाकायचा आहे, की एक्झाम फीस जी आहे तुमची रिटर्न मिळाली नाही आहे. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि तुमची एक्झाम कोणत्या दिवशी होती, ही संपूर्ण जे बेसिक माहिती आहे तुम्हाला त्या मेलमध्ये मेन्शन करायचं आहे. आणि बघा तुम्हाला जर मेल टाकता येत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ऑफिशियली म्हणजेच की कसा मेल टाकता येणार त्याचा फॉर्मॅट तुम्हाला पूर्ण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देणार, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि नसेल पाहिजे तर तुम्ही स्वतः पण तुम्ही मेल टाकू शकता. जर तुम्हाला टाकता येत नसेल तर मला कळवा, जेणेकरून मी तुमची मदत करायला तयार आहेच. आणि बघा जे कोणी विद्यार्थी ESTM टेक्निशियन DB साठी जर बघितलं तर आणखी वेट बघत आहेत, म्हणजे वाट करत आहेत, की भरपूर विद्यार्थी मी बघत आहे कमेंट बॉक्समध्ये की याची रिझल्ट केव्हा लागणार आहे, केव्हापर्यंत DBची डेट येणार आहे. तर बघा आता बघा कोकण रेल्वेकडून जर बघितलं खूप फास्ट प्रोसेस तुम्हाला दिसून येत आहे. सर्वात आधी बघा तुम्हाला CBETचा पण एक्झाम लवकरात लवकर दिसून आलेला आहे. पण बघा DB साठी जर बघितलं खूप वेट झालेला आहे, म्हणजे की खूप उशीर झालेला आहे. अजून पण तुमचा जो आहे टेक्निशियन ESTM जो आहे तुमचा रिझल्ट लागलेला नाही आहे. तर बघा काही दिवसात म्हणजेच की या हप्त्यामध्येच तुमचा जो आहे तो पण रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे DB साठी. तर त्यासाठी पण तुम्ही रेडी राहा. म्हणून जे कोणी विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण क्वालिफाय करू शकतो त्यांनी लवकरात लवकर DBची पण तयारी करून ठेवा. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.